हाय हॅलो नमस्कार. म्हणजे गोड तैनो कशात सगळ्यात छानच असाल, छान राहा. एकाच कलरचे वेगवेगळ्या साईजचे ब्लाऊज आहेत, फक्त रेड कलर आहे म्हणून म्हटलं तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा. तर हे पहा, खूप मोठ्या साईजचा हा ब्लाऊज आहे. 446 म्हटलात किंवा 48 म्हटला तरी चालेल. 44 इंच आहे. तर हा बोटनेक आहे. पाठीमागे त्याला असा डायमंड शेप दिलेला आहे. आणि फर्स्ट टाईम हे क्लायंट आपल्याकडे आलेले आहेत. मापाचा ब्लाऊज होता, 4 टक्स आहे. अशा ब्लाऊजमध्ये ब्लाऊजची लेंथ फुल व्यवस्थित यावी. पुढून ब्लाऊज घातल्यानंतर बॉडी पार्ट प्रॉपर बसावा आणि लोअर चेस्ट खाली हा आपला उंचीचा पार्ट यावा, ज्यामुळे फिटिंग खूप छान व्हावं. ह्या सगळ्या टिप्स तुम्हाला हव्या असतील तर मोठ्या साईजचे ब्लाऊज कटिंग कसे करायचे हे यूट्यूबवरती लॉंग व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. स्टिच विथ सरिता या नावानेच आपलं यूट्यूब चॅनल आहे, तुम्ही पाहू शकता. सो हा एक झाला. पुढे हा बोटनेक आहे आणि पाठीमागे बोटनेक आणि डायमंड शेप आहे. रेग्युलर स्लीव्जमध्ये एल्बो स्लीव्ज. दुसरा आहे तो आहे 37 साईजचा 4 टक्स ब्लाऊज आहे. पैठणीवरचा ब्लाऊज आहे आणि ओपन नेक आहे. ओपन नेकमध्ये पानगळा दिलेला आहे, एल्बो स्लीव्ज आहे. आता ह्याचीसुद्धा कटिंग तुम्हाला हवी असेल तर लॉंग व्हिडिओ आहेत. फक्त तुम्हाला मेहनत काय करायची आहे, यूट्यूबला जाऊन तो व्हिडिओ सर्च करायचा आहे. तिसरा जो ब्लाऊज आहे तो हा आहे. पूर्ण भरलेला वर्कचा ब्लाऊज आहे आणि हा साडीवरतीच आलेला आहे. वेगळं वर्क करून न घेता साडीसोबत आलेला हा ब्लाऊज आहे. हा आहे 35 साईजचा, 35 साईजचा हा ब्लाऊज आहे. आणि याच्यामध्ये ह्याचंसुद्धा कटिंग कसं प्रॉपर करायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे. सोबत हा प्रिन्सेस कट आहे. ह्याच्या गळ्याचं फिनिशिंग किंवा ह्याचा लुक पाहू शकताय की आरी वर्क असतानासुद्धा ह्याचा सिंगल दाब, डबल दाब कसा घ्यायचा, कसं स्टिच करायचं, कटिंग कसं करायचं, हा सुद्धा लॉंग व्हिडिओ आहे. वन साईड राईट साईडला याला डिझाईन आहे आणि हा प्रिन्सेस कट आहे. सो एकाच कलरचे 3 ब्लाऊज होते तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. तिन्ही ब्लाऊज तुम्हाला कसे वाटले, यातला जास्त तुम्हाला कोणता आवडला आणि जास्त प्रॉब्लेम कोणत्या साईजमध्ये तुम्हाला होतो कटिंगला, स्टिचिंगला, हे तुम्ही मला कमेंट सेक्शनला विचारू शकता. आणि असेच व्हिडिओज कंटेंट पाहण्यासाठी काय करायचं आहे, फक्त फॉलो करायचं आहे, बाकी काही करायचं नाही आहे. पुन्हा भेटू, बाय.